नमस्कार, मी नेत्रा वैद्य. आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या माय मराठी चॅनलवर. या चॅनलवर सध्या समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आपण पाहत आहोत. चला मन घडूया या सदराखाली एक एक मनाचा श्लोक आणि त्यावरचा अर्थ व एक छानशी गोष्ट आपण बघत आहोत. मनाचा श्लोक 22वा. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. श्रीराम. श्री समर्थ रामदास या श्लोकात म्हणतात की सज्जना मना माझे एकच हित किंवा कल्याण कर. भगवंताला माझ्या अंतःकरणात अगदी घट्टपणे धरून ठेव, कारण तो हनुमंताचा स्वामी राजा रामचंद्र त्रैलोक्याचा नाथ आहे. तोच सगळ्या जगाचा उद्धार करता आहे. म्हणून त्याच्याशीच माझं घनिष्ठ असं नातं तयार कर. याच अंतःकरणात धरलेल्या संकटमोचन श्री हनुमानाची ही गोष्ट. जेव्हा श्रीरामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येमध्ये परत आले, तेव्हा सगळ्यांच्याच त्यागाबद्दल श्रीरामचंद्र सांगत होते. तेव्हाच मारुतीरायांच्या त्यागाबद्दलसुद्धा ते बोलत असताना मारुतीरायांना त्यांनी प्रश्न केला की तू एवढा माझ्यासाठी त्याग केला आहे, तुला त्यामधनं काहीच मिळालं नाही, तुला काय हवं ते आज माग, मी आज तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. काय हवं ते माग म्हटल्यावर मारुतीरायांनी एकच मागितलं, श्रीरामा तुझ्या सेवेशिवाय मला दुसरं काहीही नको, तुझं नाम अखंड माझ्या उरात राहू दे, अंतःकरणात राहू दे, बस एवढंच मला हवं आहे. तरीसुद्धा रामाने काहीतरी माग म्हटलं, परंतु मारुतीरायांनी काहीच मागितलं नाही. त्यावर श्रीरामाने त्यांना म्हटलं की तू जशी मला संकटात मदत केलीस, तसंच तू इतरांनाही संकटात मदत करशील याची मला खात्री आहे. म्हणूनच आजपासून तुझं नाव संकटमोचन असं मी ठेवत आहे. एवढं रामाने बोलल्यानंतर सीतामाईलाही वाटलं की आपणही हनुमंताला काहीतरी द्यावं, म्हणून तिने पटकन स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा कंठा काढला आणि मारुतीरायांना दिला. कंठा घेतल्यानंतर एकटक कंठ्याकडे बघत मारुतीरायांनी काहीच क्षणात तो कंठा तोडला आणि त्यातले मोती चावून त्याकडे एकटक बघत होता. त्याचा हा प्रकार सगळ्यांना अचंबित करणारा होता. सगळी सभा त्याच्याकडे बघतच राहिली. त्यानंतर मात्र हनुमंत म्हणाला की सीतामाई, हा कंठा मी तोडला त्याबद्दल मला क्षमा करावी. तुमचा कुठलाही अनादर करण्याचा दृष्टिकोन यात माझा नव्हता, परंतु या कंठ्यामध्ये तुमच्यासाठी जरी मौल्यवान असला हा कंठा, तरीसुद्धा हा कंठा माझ्यासाठी मौल्यवान नाही, कारण या कंठात श्रीरामाचं अस्तित्व नाही. जिथे श्रीरामाचं अस्तित्व तीच गोष्ट मला मौल्यवान आहे. आणि थोड्याच वेळात माझ्या अंतःकरणात उराउरात श्रीराम राहावे एवढीच माझी इच्छा आहे. माझ्या रामरायाला मी माझ्या हृदयात ठेवलं आहे. आणि एकदम छाती फाडून त्याने रामासह सीता असं सगळ्यांना दर्शन घडवलं. सगळी सभा अचंबित राहिली. अशा पद्धतीने अंतःकरणात श्रीरामाला धरणाऱ्या हनुमंताची ही छोटीशी गोष्ट आपण ऐकली. आता आपण दुसरा श्लोक बघणार आहोत. मनाचा श्लोक 23वा. न बोले मना राघवे वीण काही, जनी वाउगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. श्रीराम. समर्थ रामदास 23व्या श्लोकात मनाला सांगतात, एका भगवंता वाचून, राघवा वाचून इतर कशाबद्दलही बोलू नये. इतर बोलणे निरुपयोगी आहे. वास्तविक क्षणोक्षणी काळ आपले आयुष्य खाऊन टाकीत आहे. अंतकाळ आला की भगवंताशिवाय कोणीही मदत करत नाही. म्हणूनच सतत भगवंताचं स्मरण करावं, सतत चांगलं बोलावं, चांगलं वागण्याचा प्रयत्न करावा. याच संबंधीची पुढची एक छानशी गोष्ट आपण बघणार आहोत. एका छान शिष्याची गोष्ट पाहिली आहे. आता आपण एका चांगल्या गुरुची गोष्ट, महान गुरुची गोष्ट बघणार आहोत. जगातले सर्वात मोठे आश्चर्य हे गोष्टीचं नाव संत एकनाथ आणि त्यांचा एक भक्त याबद्दलची गोष्ट. संत एकनाथ हे लहानपणापासूनच
अध्यात्म मार्गाकडे, भक्ती मार्गाकडे जाणारे होते. त्यांचे आईवडील लहानपणीच निवर्तले. त्यांचा सांभाळ त्यांचे आजी आजोबा यांनी केला. काहीच दिवसात त्यांच्या अध्यात्म मार्गामुळे किंवा त्यांच्या वेडामुळे आध्यात्मिक त्यांनी जनार्दन स्वामींना त्यांचं गुरु म्हणून स्वीकारलं आणि गुरु सहवासात ते बरेच वर्ष राहिले. नंतर गुरूंच्याच आज्ञेनुसार काही वर्षांनी त्यांनी संसारात पाऊल टाकलं. त्यांना तशाच चांगल्या सुविद्य गिरिजाबाई नावाच्या पत्नी मिळाल्या आणि ते भक्तिमार्ग आणि संसार हे दोन्ही सांभाळू लागले. त्यावेळेला अनेक शिष्यवर त्यांना भेटायला यायचे. एक दिवस असंच एक गृहस्थ त्यांना भेटायला आला आणि त्या गृहस्थांनी एक प्रश्न विचारला की संतांकडून पापकर्म का घडत नाही. या छोट्याशा प्रश्नावर संत एकनाथ काहीही बोलले नाही. एकटक त्याच्याकडे बघत राहिले आणि एकच बोलले, हे भल्या गृहस्था, तुझे मरण 8 दिवसावर येऊन ठेपले आहे. संतांची एक पद्धत असते, बऱ्याच गोष्टी ते कृतीतून दाखवतात. हा संकेत किंवा हे बोलणं ऐकून तो उदास झाला आणि तडक तिथून निघाला. त्याच्या लक्षात आलं 8 दिवसात आपलं मरण आहे. आजपर्यंत बरीच वाईट कामं आपण केली आहेत, परंतु चांगली कामं फार कमी केली आहेत. आजपासून 8 दिवस मात्र सतत सत्कृत्य करायचं, चांगलं काम करायचं, देवाचं नामस्मरण करायचं आणि त्याप्रमाणेच तो वागला. 8वा दिवस उजाडला. आता तो भक्त शुद्ध अंतःकरणाचा झाला होता. तो अटळ असलेल्या मृत्यूला सामोरे जाण्यास तयार होता. परंतु मृत्यू आलाच नाही. तो आश्चर्यचकित झाला. त्याला आनंदही झाला आणि आश्चर्यही वाटलं. तो ताबडतोब एकनाथांकडे आला आणि एकनाथांना म्हणाला, महाराज, तुम्ही खोटं बोललात. मला तर मृत्यू आलाच नाही. त्यावर एकनाथ एकच बोलले, तू या 8 दिवसात काय केलंस ते मला सांग. त्यावेळेला तो बोलला, सत्कर्म केलं, चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, अजिबात पापबुद्धीने वागलो नाही, सगळं पुण्यच केलं, सतत देवाचं नामस्मरण केलं, कारण मला मरणाची आठवण येत होती. त्यामुळे मी सतत चांगलं काम केलं. त्यावेळेला एकनाथ म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं. तू 8 दिवसानंतर आपल्याला मृत्यू आहे म्हणून सतत सत्कर्म केलं. संत सतत मरणाचाच विचार करतात, त्यामुळे आपोआपच त्यांच्याकडनं पापकर्म घडत नाही. भक्ताचं समाधान झालं. एवढंच नाही, आता यापुढे एक सहजच गोष्ट की महाभारतातला यक्षप्रश्न नावाचा एक भाग आहे. यक्षाने धर्मराजालाही विचारलं होतं, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? आणि त्याचं धर्मराजाने अतिशय सुंदर उत्तर, अचूक उत्तर दिलं होतं की मनुष्य मात्राला मृत्यू नक्की असूनही तो अमर असल्यासारखा वागतो. हेच जगातलं सर्वात मोठं सत्य आहे. आणि तेच एकनाथांनी कृतीतनं भक्ताला सांगितलं होतं. अशा पद्धतीने एकनाथांनी जे सांगितलं तेच या दोन्ही श्लोकांचं तात्पर्य आहे की आपल्याशी दुसऱ्याने कसे वागावे याची यादी आपण करतो, पण तसं आपण दुसऱ्याशी वागतो का? सत्कर्म आपण करतो का? दुसऱ्याबद्दल द्वेष, मत्सर, घृणा जर मनात ठेवली तर ती व्यक्ती तेच भाव मनात ठेवेल. याउलट सगळ्या व्यक्तींमध्ये देव किंवा राम आहे असे समजूनच जर प्रेमाने वागलो, मनात तेच राखलं, तर आपल्याला बदल्यात प्रेमच मिळेल आणि हीच अंतिम सुखाची गुरुकिल्ली आहे. देह पडल्यावर आयुष्यातले हे चांगले वागणेच मोक्षदायी ठरते. म्हणजे नामस्मरण तर करावंच, परंतु प्रत्येक व्यक्तीशी आपण चांगल्यात चांगलं वागण्याचा प्रयत्न करावा आणि आत्मपरीक्षण करावं. हेच या दोन्ही श्लोकातून समर्थांना अभिप्रेत आहे. अशा पद्धतीने आपण हा श्लोक पाहिला आहे. आता पुढचा श्लोक आणि पुढची गोष्ट घेऊन येईपर्यंत धन्यवाद.